हम्म. ठीक आहे, जॉईन झाल्यात का? अ ना जॉईन झाल्यात का? शिंदे ताई जॉईन झाल्यात फक्त. हो का? अं, मोहिनी हे कोल्हे ताई राहिल्या ना? हा, त्या नाही आल्या अजून. त्यांना कॉल करू. ठीक आहे, मी स्टार्ट करू का मग तोपर्यंत? शिंदे ताई तुम्ही घेतली आहे ना लवकर आणि ते. अच्छा, त्या बाहेर आहेत वाटतं. ठीक आहे. ठीक आहे, मग सुरू करते मी. हा. हा. ठीक. पहा, आपण त्या दिवशी आपण गेल्या बुधवारी आपण एवढी केली होती आपण पट्टी. त्याच्यानंतर आता आपल्याला सेकंड राऊंड घ्यायचा आहे. सेकंड राऊंड मध्ये तुमची ही जी आहे अशी पट्टी तुमची झाली पाहिजे, अशा प्रकारची. अं, मी एक दोन जणींची बघितली की ती जरा थोडीशी अशी लूज पडते, अशी लूज नाही पाहिजे. अशी मी जी केली आहे तशी पहा बघा सर्वांनी, अशी व्यवस्थित झाली पाहिजे आपल्याला पट्टी. अशी आपल्याला हा एक राऊंड झाला आपला, हा दुसरा राऊंड आणि तिसरा आणि चौथा, असे चार राऊंड एका कलरचे घ्यायचे. परत याच्या मध्यभागी आपल्याला पिंक कलर टाकायचा आहे, राणी कलर टाकायचा आहे, डार्क राणी कलर. तो चार चार खांब आले पाहिजे त्याचे. आणि त्याच्यानंतर परत हा सोनेरी कलर कलर आपल्याला वरती घ्यायचा आहे. मी फोटो तुम्हाला टाकलेला आहे ग्रुपवर याचा. पट्टी आपण कशी बनवली, तुम्ही वेगवेगळ्या कलर मध्ये पण बनवू शकता, खूप सुंदर वाटती. पण जर तुम्ही जर दोन कलर मध्ये जर बनवली तर ती फार सुंदर दिसेल नाही का, आणि बस बघणाऱ्याला पण खूप छान वाटेल. याच्यासाठी दोन कलरचं कॉम्बिनेशन मी बनवलेलं आहे, खूप सुंदर आहे. अशा दोन कलरच्याच कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही ही जी तोरणाची पट्टी आहे ती तुम्ही बनवा. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की 150 मोती आपल्याला लागतील हे तोरण बनवण्यासाठी. मोती आपल्याला यू शेप मध्ये बसवायचेत. खाली पट्टी पूर्ण झाल्यानंतर यू शेप मध्ये बसवायचेत. यू शेप मध्ये इकडनं इथनं स्टार्ट करायचंय तुम्हाला. इथून हा यू शेप असा घ्यायचा, इथून 10 मोती भरायचे. परत इकडे असा राऊंड नेला, इथं 10, आणि प्रत्येक उभ्या लाईनला 10. आणि मग खाली आपल्याला एक साच्यावर करून गोंडा करून आपल्याला आणि त्याला खाली लावायचा आहे. 150 मोती आपल्याला पाहिजेत या तोरणासाठी. म्हणजे या तोरणाला आपण मोत्याचं तोरण असं म्हणतो. खूप सुंदर आणि नाजूक असं आहे हे मोत्याचं तोरण. खूप म्हणजे छान वाटतं आणि केल्यानंतर खूप सुंदर वाटेल ते पूर्ण झाल्यानंतर. याच प्रोसेस मध्ये आपल्याला पूर्ण पट्टी विणून घ्यायची आहे. आणि मग त्यानंतर पहिले चार खांब एका कलर मध्ये, दुसऱ्या कलर मध्ये डार्क राणी कलर मध्ये आपल्याला पुढचे चार खांब घ्यायचेत. आणि त्याच्यानंतर बाकीचे चार खांब, असे 12 खांबाची आपल्याला पट्टी तयार करायची आहे. पट्टी तयार झाल्यानंतर आपल्याला यू शेप मध्ये आपल्याला एका एका गोंड्याला आपल्याला 10 आणि 5 15 किंवा 15 16 आपल्याला मोती लागतील एका यू शेप साठी. खाली जर आपल्याला गोंडा लावण्यासाठी एक 15 मोती बस होतील. म्हणजे असं 150 मोत्यांचं मी तुम्हाला दिलेलं आहे कॅल्क्युलेशन. तोपर्यंत ज्यांनी आणले नाही त्यांनी आणून घ्या मोती. मोती आपल्याला लागतील. आता उद्या आपली पट्टी पूर्ण होऊन आपण मोती बसवायला सुरुवात करणार आहोत उद्याच्या वेळेत. बघा, मी केलेली जी पट्टी आहे ती अशी कशी एकदम स्ट्रेट स्ट्रेट दिसत आहे. त्याच्यामध्ये कसला घोळ वगैरे आलेला नाही. अशाच प्रकारची आपण थोडा वेळ लागू द्या, परंतु करताना थोडस तुमच्या कामामध्ये थोडीशी तुम्ही फिनिशिंग घ्या. आणि फिनिशिंग आली तर तुम्ही केलेली वस्तू
छान वाटते. म्हणजे केलेलं तोरण हे छान वाटतं आणि ते लावल्यानंतर देखील ते सुंदर दिसतं. म्हणजे अशाच प्रोसेसमध्ये आपण सेकंड राऊंड पूर्ण करायचा आहे आपल्या तोरणाच्या पट्टीचा. हे जे कोल्हेताईंचं नाव आहे हे नाव असं काय आहे? मोहिनी कोल्हे. मोहिनी कोल्हे. ग्रुपमध्ये तर नाही हं. दिसत मला त्या. किंवा मी त्यांचा नंबर शिंदेताईंकडनं नंबर. सेव्ह केलेला नसेल त्यांचा नंबर. हा तुम्ही नसेल केला, शिंदेताईंकडनं घ्या. माझ्याकडे पण नाहीये त्यांचा सेव्ह नंबर. हम्म. प्रत्येक साखळीतून तुम्हाला दोनदा काढून दोनदा घालायचंय. हीच तुम्हाला प्रोसेस प्रत्येक वेळेस करायची आहे. सेकंड राऊंडला तुम्ही टर्न त्याच ह्याच्यामध्ये करायचा आहे. टर्न करताना प्रत्येक वेळेस लोकर तुम्हाला म्हणजे कट करून परत लावायची नाहीये. तुम्ही शेवटपर्यंत करत गेला, या पट्टीला तुम्ही शेवटपर्यंत करत गेला की जिथे तुमचा शेवट होतो तिथूनच परत तुम्हाला परत वापस रिटर्न इकडे घ्यायचंय. इथपर्यंत तुम्ही करत आला तर मग इथून तुम्हाला असं परत इकडे वापस घ्यायचे पट्टी करताना. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकरीचा धागा तोडायचा नाहीये. आपल्याला अखंड अशी पट्टी तयार करायची आहे. ज्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला म्हणजे त्रासही होणार नाही आणि दिसायला पण सुंदर वाटेल. जर तुम्ही प्रत्येक वेळेला जर लोकर जर कट केली तर त्याच्या गाठी दिसतील आणि तोरण म्हणजे छान दिसणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, अखंड अशी पट्टी तयार करायची आहे तोरणाची. हे बघा मी करून दाखवते कसं करायचंय. बघा मी जे केलेली पट्टी आहे ते किती अशी एकदम सुंदर अशी वाटतेय. जास्त लूजही सोडायचं नाही आणि जास्त घट्टही देखील तुम्हाला घ्यायचं नाहीये. खांब घेताना ही पट्टी जर ह्या दोन बोटात तुम्ही जर पकडली, खांब घेताना ही पट्टी जी आहे तोरणाची तर ह्या दोन बोटात पकडली तर तुम्हाला म्हणजे जास्त तुमची पट्टी लूज नाही होणार आहे. हे अशी तुम्हाला अशा अशा प्रोसेसमध्ये ती पकडायची आहे. शक्यतो जास्त धागा म्हणजे लोकरीचा धागा तुमच्या बोटात गुंडाळून घ्यायचा आहे आपल्याला. असा राऊंड शेप मध्ये राऊंड राऊंड मारून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही जास्त खांब पटपट घेऊ शकता. विणकाम करत असताना तुमची स्पीड देखील वाढली पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, तुमचे जे तोरण करताय ते पटकन होईल. वेग वाढवायला पाहिजे तुम्ही. जर तुम्ही वेग वाढवला तर तोरण तुमचं पटकन होऊ शकेल. आपल्याला भरपूर अजून प्रकार शिकायचे आहेत विणकामाचे. आता फक्त आपण पहिलं प्रथम तोरण घातलंय. आपल्याला तोरण 3-4 प्रकारचे बनवायचे आहेत. याच प्रोसेसमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत जायचंय.
या ग्रुपच्या माध्यमातून आपण भरपूर गोष्टी शिकणार आहोत विणकामाचे. भरपूर वस्तू बनवणार आहोत आपण. त्याच्यामुळे प्रत्येकाने जॉईन होत चला ग्रुपला. खरंच या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला घरी बसून आपल्या जो रिकामा वेळ आहे त्या वेळामध्ये आपण काहीतरी एक कला एक निर्माण करत आहोत. खरंच या कलेच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना विरंगुळा होऊ शकते. अत्यंत चार सुंदर. लाईन्स 4 लाईन्स झाल्यानंतर आपल्याला लोकर कापावी लागेल ना मोती टाकल्यावर, का हा, गरज? 4 लाईन झाल्यानंतर नाही ताई आपल्याला काय करायचंय. आता हे 2 राऊंड झालेत फक्त आपले. हा या कलरचे, या सोनेरी कलरचे आपल्याला, या बदामी कलरचे आपल्याला किती 4 राऊंड घ्यायचे. हा हा 4 राऊंड घ्यायचे. आपला आता सेकंड अर्धा झालाय, सेकंड हाफ आलाय. हा हा तर मग याचे 2, हम्म अजून याचे 2, म्हणजे असे सोनेरी कलरचे आपल्याला 4 राऊंड बनवायचे आहेत. अच्छा त्याच्यानंतर मग 4 राऊंड झाल्यानंतर मध्ये आपल्याला राणी कलर टाकायचा आहे. डार्क अच्छा राणी कलर जो असतो. हम्म. तो टाकायचा. मग त्यावेळेस हे 4 राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला राणी कलर टाकताना आपण ही जी सोनेरी लोकर आहे तिच्या कट मारून आपल्याला राणी कलर जोडायचा. मग त्याचे 4 राऊंड करायचे. आणि त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला, मधले जे हे खालचे खालचे जे 4 राऊंड आहेत त्याच्यावरती राणी कलरचे 4 राऊंड, आणि त्याच्यावरती अजून सोनेरी राऊंड 4 करायचे आहेत 4 राऊंड. आपल्याला. आणि मग अच्छा, त्याच्यानंतर आपल्याला मोत्यांची लाईन घ्यायची आहे ताई. म्हणजे 4 राऊंड त्याच्यासाठी राणी 12 राऊंड कलरची पण करायचे आहेत लोकर आपल्याला. आणायची. हा, राणी कलरची पण हा, लोकर आणून ठेवा. याच्यामध्ये कसं आहे ताई, याच्यामध्ये कसं आहे, आपण पूर्ण जे 12 राऊंड आहेत ना, ते हम्म. 12 राऊंड आपण एका कलर मध्ये बनवू शकतो. किंवा जे प्रत्येकचे 2-2 राऊंड आहेत ना, ते 2-2 आपण वेगवेगळ्या कलर मध्ये घेऊ शकतो. किंवा कॉम्बिनेशन जे बारा कोणताही राऊंड घेऊ आहेत ते शकतो. कॉम्बिनेशन कोणतेही घेऊ कोणताही शकतो घेऊ आपण. शकतो. पण हा, हम्म. पण मी काय म्हणतेय की कॉम्बिनेशन कुठलं छान वाटतं. हे जे चार 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 मध्ये आपण हे घालू, सोनेरी घालू, परत राणी कलर घालू 4 राऊंड मध्ये, आणि परत आपण सोनेरीच घालायचं. हा, हे कॉम्बिनेशन खूप छान वाटतं. हे भरपूर कस्टमरला मी ही ऑर्डर दिलेली आहे आणि त्यांना ते कॉम्बिनेशन खूप आवडलेलं आहे. आवडलाय. हा त्याच्यामुळे मी म्हणते की खूप सुंदर वाटतंय, कारण की खूप हा. म्हणजे कस्टमरनी याच्यासाठी मला मागणी केली होती. आणि केल्यानंतर खूप सुंदर वाटतं ताई. हम्म. आणि एकदम सिंपल आणि सुंदर, आणि पाहता क्षणीच म्हणजे समोरच्याला ते आवडून जातं. आपण डेली म्हणजे डेली आपल्या दरवाजाला तो लावू शकतो आपण, नाही का. जे हेवी तोरण असतात ते आपण कधीतरी सणावाराला लावू शकतो. पण हे जे सिंपल आणि साधं आहे, थोड्या वेळात बनवण्यासारखं आहे, जास्त वेळ देखील लागणार नाही, जास्त लवकर पण लागणार नाहीये हे तोरण बनवताना आपल्याला. त्याच्यामुळे लवकरही होईल आणि दिसायला पण फार सुंदर आहे. हेच असेच राऊंड घेत चालायचे आहेत आपल्याला शेवटपर्यंत. शक्यतो या तोरणामध्ये चमकीचीच लोकराईचं तोरण आपल्याला छान वाटतं. हम्म. साध्या लोकरीचं नाही छान दारात, वाटणार. हा, दरवाजाला सुशोभीकरण पाहिजे ना, हम्म. म्हणून किती छान वाटत. हम्म. आणि ते चमकत असल्यामुळे ही जी ह्या लोकरीला जी ही चमकी आहे त्याच्यामुळे एक वेगळाच लुक येतो, हा नाही का हा. तोरणाला. हम्म. नाही, ह्याच्यानंतर मग हे असंच घेत चालायचंय आपल्याला, साखळी खांब, साखळी खांब, साखळी खांब. हीच प्रोसेस करायची आहे आपल्याला शेवटपर्यंत. सर्वांनी जॉईन होत चला, जेणेकरून आपले पटपट आपल्याला जे प्रकार आहेत
विणकामाचे ते पटपट आपल्याला होतील आणि त्याच्यानंतर आपण दुसरा काहीतरी उपक्रम नक्कीच राबवूया आपल्या ग्रुपमध्ये, जेणेकरून महिलांच्या कलेमध्ये भर पडेल आणि सातत्य टिकून राहील. आपला सहभाग खूप महत्वाचा आहे. पहा, आपण युट्यूबला पाहतो, भरपूर आपल्याला विणकामाचे व्हिडिओ वगैरे पाहायला मिळतात. परंतु पण तिथे आपल्याला हा, पण आपण आपला जो उपक्रम आहे तो फ्री मध्ये राबवलेला आहे सर्व महिलांसाठी. खरोखरच माझी म्हणजे सर्वांना अशी कळकळीची विनंती आहे की या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही रोज मीटिंगला जॉईन होत चला, जेणेकरून तुम्ही नवीन नवीन वस्तू किंवा नवीन नवीन कला आत्मसात करू शकाल आणि आम्ही तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत, ताई आणि लीनाताई आणि मी. आणि कसं ना आपण जॉईन झालो म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष कसं करताय हे शिकायला मिळतं ना, प्रत्येक स्टेप बाय स्टेप. हम्म. नुसतं व्हिडिओ स्टेप बघून बाय आपण स्टेप आणि स्टेप बाय तुम्ही स्टेप. विचारलेल्या हा. आणि जेव्हा महिलेंनी तुम्ही विचारलेल्या प्रत्यक्ष करतात, जेव्हा आपल्याला समजत नाही तेव्हा आपण प्रश्न विचारून आपला प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आपण, आणि म्हणून असं काही जॉईन नाही, व्हायला कॉल पाहिजे. करून पण तुम्ही म्हणजे वैयक्तिक फोन करून पण विचारू शकता. विचारू शकतात. हो. ग्रुपमध्ये आमच्या दोघींचेही नंबर आहेत, हा. तुम्ही विचारू शकता. आम्ही तुम्हाला कुठल्याही वेळेला म्हणजे तुम्हाला माहिती देऊ शकतो आम्ही, की तुम्हाला कुठली वस्तू बनवण्यासाठी किती वेळ लागणार आहे, किती सामान लागणार आहे, अं, ती कसं करायची आहे ती पूर्ण वस्तू, हे सगळं आम्ही तुम्हाला पूर्ण या ग्रुपच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. खरंच म्हणजे ग्रुपमध्ये भरपूर छान छान उपक्रम ताई नेहमीच राबवतात आणि आपण एवढ्या म्हणजे भाग्यवान आहोत की ताईंनी आपल्याला एक संधी दिलेली आहे. त्या संधीचं सर्वजण मिळून आपण सोनं करूया, जेणेकरून इतरांना पण म्हणजे त्या संधीचा लाभ होईल. अजून महिला आपल्या ग्रुपशी ऍड होतील. मी एवढं करत आलीये बघा. थोडस राहिलंय माझं, थोडस बाकी आहे. आणि मी जे बनवते तोरण, मी जे तुम्हाला बनवण्यासाठी शिकवते, जे शिकवते बनवायला तोरण, ते YouTube वर तुम्हाला इतरत्र कुठे दिसणार नाही. मिसदार कारण की हे नाही. हा, माझं बरोबर आहे. स्वतःच हे मी माझ्या स्वतःच म्हणजे एक माइंड बनवलेलं आहे. लावून, डोकं लावून मी तयार हम्म. केलेले आहेत, बनवलेले आहेत. त्यामुळं आपल्या आयडिया आणि बनवलेले वस्तू किंवा तोरण हे इतरांसाठी आयडलच असतात. असं मला वाटतं की मी जेवढे म्हणजे तोरण मी माझं म्हणजे माझ्या मनाने केले, डोकं लावून, ते सर्वांना फार आवडले आणि भरपूर जणांनी मला पण माझ्याकडनं ऑर्डर घेतल्या आणि बनवून घेतल्या परत, किंवा मी भरपूर जणांना शिकवलं. मी केल्यानंतर ताई भरपूर जणांनी म्हणजे माझे बघून केले केले तोरण. केले. हा. हा. भरपूर जणांनी केले इथे वैरागमध्ये. आता एके दिवशी मी निवांत दाखवणार आहे मी कुठल्या कुठल्या प्रकारचे, तो एक स्पेशली तो व्हिडिओ आपण तयार करू ताई, हा. हा. की कुठले कुठले मी कोण कोणते केलेले विणकामाचे आहे. हा, स्पेशली तोच व्हिडिओ मी टाकते तुम्हाला, हो, चालेल. जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की महिलांच्या लक्षात येईल, जेणेकरून ग्रुपमध्ये की अं, काय 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 करू काय मी शकतो आपण. बनवलेले आहेत. हा, काय काय करू शकतो आणि कुठल्या कुठल्या वस्तू मी बनवलेल्या आहेत. हम्म. आणि त्या वस्तू पाहून मला नक्कीच असा विश्वास आहे की भरपूर जणी ग्रुपला ऍड होतील. आहेत, भरपूर बनवलेलं आहे मी. किती वेळ आहे ताई अजून मीटिंगचं टाइमिंग? भरपूर आहे, अजून 24 मिनिटं आहेत. हो का, करायचं का मग स्टॉप आज? करायचं. चालेल चालेल.
ही ठीक आहे. मी तर साधीच लोकर घेतली आहे. हम्म. ठीक आहे, मग आज आपण करूया इथं स्टॉप, उद्या जास्तीचा वेळ घेऊया. हो चालेल. हे मी अशी ठीक आहे. साधी कलर हा कलर घेतलाय आणि मोती कलर घेतलाय. छान. हो हो, छान तो वाटतंय ताई तुमचं. घरात अवेलेबल होता म्हणून तो घेतला मी. हा हा, ठीक आहे ठीक आहे. चालेल, ठीक आहे. मग आपण आता इथे आज हा थांबूया. हा हा, ठीक आहे चालेल. पुढे उद्या आपण पुढच्या परत उद्या करूया. हा चालेल. हा ठीक आहे ठीक आहे. हो हो.